जे शिवसेनेसोबत आले त्यांचं मी स्वागत केलेलं आहे आणि विकास कामांसाठी त्यांनी जाहीरपणे सांगितलं की आम्ही विकास कामांसाठी आणि आम्ही आमच्या लोकसभा मतदारसंघातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आलेत. कारण मी जो शब्द देतो तो पाळतो. याच्यामुळे एनडीए मजबूत होती आहे. आमचं ध्येय आहे की एनडीए मजबूत करणं आणि जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे देशाला पुढे घेऊन जात आहेत त्याला अजून ताकद मिळणं. तुमच्या चिन्हावर निवडून आले असते तर आम्ही जे आले नंतर आम्ही काय म्हणतो का नाही वा तुमचे निवडून आले, पण आम्ही मशाल चिन्हावर निवडून आणले. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मतं उद्धव ठाकरेंना पडलेली आहेत, मशालीला पडलेली आहेत. तुमच्या चोरलेला धनुष्यबाणाला नाही. आणि तुम्ही काय आम्हाला सांगताय, एक दिवस ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल तुमची दाढी. लक्षात घ्या. आय रिपीट, ती दाढी तुमची एक दिवस जाळून टाकली जाईल. दाढीवरती हात फिरवून तुम्ही आम्हाला नीतिमत्ता शिकवू नका. तुमची जी काय आहे ती अमित शहाच्या पायाशी गहाण पडलेली आहे. मुळात तुम्हाला अब्रू नव्हतीच. 2022 पासून करतायत तेच आरोप इथे आजही करतायत. पण मी त्यांना सांगू इच्छितो, हे तुम्हाला का सोडून जात आहेत? तुम्हाला का सोडून जात आहेत? आमच्या बरोबर येत आहेत म्हणजे सोडणाऱ्यापेक्षा ज्याला सोडून जातात त्यांनी विचार केला पाहिजे. फक्त खासदार नाही, अनेक लोक, हजारो लाखो कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पदाधिकारी का सोडतायत याचा विचार, आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे, न की दुसऱ्यावर आरोप लावायचा. 50-50 कोटीला माणसं विकत घेता. लोकांना खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही. काही ठिकाणी लोक उपोषणाला बसले शिक्षणासाठी. आणि तुम्ही काय मोठी आम्हाला दाखवताय, शौर्य गाजवून दाखवताय. यू आर सिरियल रेपिस्ट अँड सिरियल किलर.